श्री गुरुदेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वा समास 7वा सगुण भजन. श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त. त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य चाले. परंतु ते नाही आले वासना धरुनी. ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले. काजे पुण्य मार्गे चालले म्हणून या कारणे पुण्य मार्गे चालावे. भजन देवाचे वाढवावे. न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. नाना पुरचरणे करावी. नाना तीर्थाटणे फिरावी. नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे. नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान. म्हणून या जप ध्यान सांडूस नाही. एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव. भावार्थ नसता वाव सर्व काही. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री गुरुदेव. अनंत श्री उशी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव. भाविक मागील समासामध्ये आपण भ्रमनिरूपण याविषयी प्रवचन ऐकलं. आज दासबोध या ग्रंथातील दशक 10 समास 7 यामध्ये सगुण भजनाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्मशास्त्रातील एका गूढ अनुभवाचं रहस्य वर्णन केलेलं आहे. अनुभव म्हणजे अन्य नव्हे. भ्रमाचा निराश होण्यासाठी भगवंताची गोडी लागावी लागते. आणि ही भगवंताची गोडी लागण्यासाठी भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान होण्यासाठी त्या भगवंताला जे आवडतं ते दिलं पाहिजे. आणि यासाठी ते भजन सांगितलं. सगुण भजन करा. भगवंताचं सद्गुरूचं संतांचं भजन करा. आणि हे भजन केलं की तो नारायणरूपी भगवंत तो सद्गुरूरूपी भगवंत तुमच्यासमोर उभा टाकेल. आणि मग तुमच्यामध्ये असणारा जो भ्रम आहे तो नाहीसा होईल. यासाठी हा खास समास समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्याचं नाव आहे सगुण भजन. आता या सगुण भजनामध्ये काय काय येईल कशासाठी तो आहे हे आपण आता या गौराताईंकडून ऐकूया. श्री गुरुदेव.
या सगुण भजनाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्मशास्त्रातील एका गूढ अनुभवाचं वर्णन केलेले आहे. अनुभव म्हणजे काय तर अन्य नवे भव, अर्थात या दृश्य विश्वामध्ये त्या चराचर व्याप्त परमेश्वराच्या चैतन्य स्वरूपा वाचून अन्य काहीच नाही याचा अनुभवसिद्ध ज्ञान होणं हाच खरा अनुभव आहे. आणि असा हा अनुभव साधू संत सत्पुरुष अवतारी ज्ञानी ह्या सर्गांनी घेतलेला असतो. त्यांना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, अथवा देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर या नयाने संपूर्ण विश्वामध्ये सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये त्यांना त्या परब्रह्माच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. आणि म्हणूनच संत एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पवित्र गंगाजल तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजलं. संत ज्ञानेश्वर माऊलींना माहीत होतं की रेड्याचा देह आणि माझा देह दिसायला जरी भिन्न असला तरी त्याच्यामध्ये विराजमान असणारं जे आत्मतत्व आहे, जे चैतन्य आहे ते एकच आहे. आणि त्यांनी त्याच आत्मतत्वाला त्यांनी जागृत केलं आणि त्याच्याकडून वेद वधून घेतलं. भाविको, सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची जी दृश्य आहे, जी दिव्य दृष्टी आहे, ती दिव्य दृष्टी संतांना लाभलेली असते. ते कधीच देहरूपी वस्त्राला पाहत नाहीत, तर त्यामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मतत्वाला पाहत असतात. आणि म्हणून हे जे सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची जी दिव्य दृष्टी आहे, ती दिव्य दृष्टी साधू संतांना या सगुण भजनाच्या माध्यमातून लाभलेली आहे. आता सगुण भजन म्हणजे नेमकं काय तर सगुण भजन म्हणजे परमात्म्याची अनंत नावं आहेत. आणि ह्या अनंत नावापैकी आपणाला आवडणाऱ्या कोणत्याही एका नामाचं आपण नामस्मरण भक्ती करायची. आपण ज्या वेळेला एखाद्या परमेश्वराचं नाव घेत असतो त्यावेळेला त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर येत असतं. बघा, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊली म्हटलं की माऊलींचं रूप आपल्या समोर येत असतं. म्हणजे नाम हे त्याचं निर्गुण रूप आहे, तर त्यांचं जे रूप आहे हे सगुण भजन. आणि अशाच प्रकारे आपणाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देवाची, म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितले ना, आपल्या जगद्गुरुश्रीने सुद्धा सांगितले की आपणाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देवाची अथवा जे आत्मज्ञानी संत आहे, पण एकाचीच सांगितले. आपण सगळीकडे वशिले लावून ठेवतो आणि मग कोणीच उपयोगी पडत नाही. म्हणून जसं मी अनन्य भावे गजानन महाराजांना शरण गेलो आहे, माझ्यासाठी भगवान विष्णू जरी उभे राहिले, भगवान प्रभू रामचंद्र तरी प्रत्यक्ष येऊन उभे राहिले, ब्रह्मदेव येऊन उभा राहिला, भोलेनाथ येऊन उभा राहिला, तर माझ्यावर यचकिंचितही काही परिणाम होणार नाही. कारण माझा देव कोण? गजानन महाराज. गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू, सौख्याचा सागरू गजानन. गजानन बंधू, गजानन छंदू, जीवनाचा आनंदू गजानन. अशा प्रकारे जसं एक पत्नीकत्व असतं किंवा एक पतिव्रता आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त कुठल्याही जगातल्या सुंदर पुरुषाची कधीच आठवण करू शकत नाही, त्याच्यासाठी तिचा नवराच हा सुंदर असतो. तशाच प्रकारे भक्तासाठी त्याचा जो देव असतो तो एकच असला पाहिजे, गुरु हा एकच असला पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळेल. आणि ह्याचा पुनरुच्चार या दासबोधाच्या समासामध्ये आपण ऐकलेलं. मगाशी वरेकर गुरुजींनी वाचत असताना त्यांनी सांगितलं एकच देव, एकच गुरु. आणि आता गौराताई पण तेच सांगतायत की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज म्हणतात की एकच गुरु असला पाहिजे, एकच देव असला पाहिजे. याचं कारण त्याच्यामध्ये सर्व आहे. बघण्याची फक्त दृष्टी जी आहे ती विकसित करा, म्हणजे तेच परब्रह्म आहे, तेच या चराचराचं पूर्ण सार आहे, तेच या चराचराचं तत्त्व आहे. ही दृष्टी निर्माण झाली की तुम्ही मोक्षाजवळ गेलात म्हणून समजा, मोक्षाजवळ पोचलात म्हणून समजा. तो भ्रम आहे म्हणून आपण सगळीकडे त्याला शोधत जातो. परत ऐकूया आपण गौराताईंना. श्री गुरुदेव. तर असं जे सद्गुरू आहेत त्यांच्यासाठी आपल्या जे काही निष्ठा असतील, श्रद्धा असतील, भावना असतील, जे प्रेम असेल, जिव्हाळा असेल, तर आपण फक्त सद्गुरू किंवा एक देव एक सद्गुरू यांच्याच ठिकाणी ठेवायचं आहे, दुसरीकडे कुठेच नाही आहे. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आपण त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतो, सगुण भजन करत असतो, त्यांची नित्यपूजा करून चिंतन मनन निधिध्यास घेत असतो, नवविधा भक्तीच्या माध्यमातून त्यांना आर्त भावनेनं आळवत असतो, त्यावेळेला तो परमेश्वर आपल्याला धावून येत असतो. आणि अशा प्रकारे बघा, जी नवविधा भक्ती म्हटली जाते ती श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती यांच्या माध्यमातून आपण त्या परमेश्वराला काय करायचं तर आळवायचं आहे. आणि अशा प्रकारे ही जी सगुण भजन आहे, म्हणजे त्या रूपाचं नामाचं जे भजन आहे ते भजन करत असतानाच जगद्गुरू श्रींनी आपल्या मुक्तीचे राजमार्ग या प्रकाशन साहित्यामध्ये सांगितलं आहे की भजन म्हणजे काय
तर भजन म्हणजे भक्ती, भ म्हणजे भजने किंवा उपासना करणे, ती म्हणजे शक्ती, अर्थात शक्तीची उपासना करणं म्हणजेच भक्ती होय. भक्ती म्हणजे प्रेममय सेवा, भक्तीचं नातं भावनेशी असतं आणि म्हणूनच देव भावाचा भुकेलेला असतो. ज्ञानाचा मार्ग अवघड आहे, परंतु भक्तीचा मार्ग अतिशय साधा सोपा आणि सरळ आहे. आणि याच मार्गाने जाऊन आजपर्यंत जे अनेक साधू संत यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेले आहे. आपल्या जगद्गुरू श्रींचं सुद्धा आपण उदाहरण घेऊ शकतो की आज मौलींनी सुद्धा गजानन महाराजांचीच उपासना केली आणि त्याच उपासनेच्या माध्यमातून त्यांनी आज आत्मज्ञानापर्यंत पोहोचलेले आहेत. मग हे कशाचं उदाहरण आहे, तर सगुण भजनाच्याच माध्यमातून त्यांनी हे प्राप्त केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की जिथं भक्ती आहे तिथंच मी वास करत असतो, कारण चंदनापरी गंध भक्तीचा जेथे दरवळतो अर्जुना तेथे मी नांदतो, असं भगवान श्रीकृष्ण सांगत असतो. आणि का तर ह्या भक्तांनी आपल्या भक्तीनं मला आपलंसं केलेलं असतं, आपल्या हृदय मंदिरामध्ये मला कोंडून ठेवलेलं असतं. असे ही जी परमेश्वरावरती जी अधिकार गाजवण्याची जी शक्ती प्राप्त होत असते ती भाविकांना भक्तांना जी प्राप्त होत असते ती निष्काम भजनाच्या माध्यमातून. कारण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आणि आपल्या जगद्गुरुश्रींनी सुद्धा सांगितलेलं आहे की भजनाचे 2 प्रकार आहेत, एक सगुण भजन, सकाम भजन आणि दुसरं म्हणजे निष्काम भजन. आता सकाम भजन म्हणजे आपणा सर्वांनाच माहीत आहे, माऊली सांगतात की बाबा समस्येच्या माध्यमातून आपण सगळेजण आलेलो असतो. का तर आपल्या समस्या असतात, अडीअडचणी असतात, आपल्याला संसारिक समस्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातून आपणाला काहीतरी मार्ग मिळावा म्हणून आपण ज्या वेळेला जगद्गुरुश्रींच्या चरणाला येत असतो, त्यांना अनन्यभावे शरण येत असतो, त्यावेळेला माऊली आपणाला काय सांगतात तर भक्ती करा, आपल्या लीलामृत ग्रंथाचं पारायण करा, नामस्मरण करा आणि अशा माध्यमातून आपल्या ज्या समस्या असतात, ज्या अडीअडचणी असतात त्या सुटल्या जातात. भाविक आहे प्रथमावस्थेमध्ये आपल्याला ठीक आहे, परंतु ज्या वेळेला आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असते, आपल्या आत्मिक उन्नती साधायची असते, त्यावेळेला मात्र ही सकाम भक्ती आपणाला उपयोगी पडत नाही. का तर ह्या सकाम भक्तीमुळं आपण फक्त संसार सुखच मागत असतो आणि आपल्याला संसार सुखातच आपल्याला गोडी वाटत असते. आणि जोपर्यंत ह्या संसार सुखाच्या बाहेर आपण पडत नाही, आपलं जे अंतःकरण आहे हे अंतःकरण विशाल होत नाही, तोपर्यंत आपणाला निर्गुण परमात्मा किंवा जो आपणाला आत्मज्ञान जे प्राप्त करायचं आहे ते आपणाला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणूनच बघा म्हटलं जातं की आपण काय करतो तर ह्या भक्तीच्या माध्यमातून आपण भक्ती देत असतो आणि आपण काय घेत असतो संसार सुख, जे नाशिवंत आहे ते संसार सुख घेत असतो, म्हणजेच हिरा देऊन गारगोटी घेत असतो किंवा अमृताच्या बदल्यात आपण काय मागत असतो तर ताक मागत असतो. तर ही जी वृत्ती आहे ही आपण सोडायला हवी. आज आपण जगद्गुरुश्रींकडे पाहिलं तर आपणाला आज आपल्या माऊली ज्या आहेत ह्या आत्मज्ञानी संत आहेत, परंतु असं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही की गजानन महाराजांजवळ आळवणी केली नाही किंवा आपल्या सद्गुरूंकडे आळवणी केली नाही की हे माझं काम होतं ते माझं काम होऊ देत. कारण आपल्या सर्व इच्छा आशा आकांक्षा पुरवण्याचं जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराजवळ आहे, आपल्या सद्गुरूंच्या जवळ आहे, परंतु त्या संसाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नाही. जोपर्यंत आपण त्यांना काहीच मागत नाही, निष्काम भावनेने त्यांच्यावरती आपण ज्या वेळेला प्रेम करत असतो, आपण काहीच मागत नाही, त्यावेळेला तो आपणाला भरभरून देत असतो. आणि म्हणूनच जगद्गुरुश्री आपल्या काय म्हणतात की नको प्रतिष्ठा, नको चारे मुक्ती, नको नको देवा आम्हा वैकुंठ आम्हासे, म्हणजे आम्हाला चारही म्हणजे काहीसुद्धा नको आहे, फक्त काय हवं तर तुमचं चरण आम्हाला सापडू देत. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण निष्काम भजन करत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. समर्थ रामदास स्वामी सांगतात की निष्काम भजन म्हणजे नेमकं काय, ज्या वेळेला आपण निष्काम भजन करत असतो त्यावेळेला ते खरं म्हणजे मानवतेचं स्वरूप असतं. आणि अशा प्रकारे निष्काम भजनाच्या माध्यमातून आपल्याला निष्काम भजन केल्यानंतर ते शुद्ध आणि पवित्र होत असतं. आणि शुद्ध आणि पवित्र झालेलं जे निष्काम म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणं. गीतेमध्ये पण तेच सांगितलं आहे, कर्मणे वादिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. तसं देवाचं भजन करणं, गुरूंचं भजन करणं हा माझा ध्यास म्हणून केलं पाहिजे. बरीचशी भजन मंडळं असतात, ही भजन मंडळ देवाची भजनं गात असतात पण पैशावरून भांडत असतात. जर पैशावरून भांडत असेल तर तुम्ही देवाचं भजन करता की पैशाचं भजन करता? तसा भक्त असता कामा नये. समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे, आपण संत संघामध्ये येतो, संत संघामध्ये भजनं वेगळ्या प्रकारची गात असतो, आपल्या घरीसुद्धा आपण वेगळ्या प्रकारची भजनं गात असतो की गायची असतात, पण ते निष्काम, कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही, देवाकडे काय मागायचंच नाही. का तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की सद्गुरू सारिका असता पाठीराखा. सद्गुरूंसारखा एवढा मोठा पाठीराखा असताना मागतो कशाला आपण?
त्यांना समजत नाही का, त्यांना कळत नाही का, त्यांना जे उचित वाटेल ते ठरवतील. आपली जबाबदारी काय, मी माझ्या अभंगात सांगितलं आहे, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमासी. मी माझ्या अभंगामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला सांगतो. राहो सदा काळ नाम तुझे मुखी. मी बघा काय मागितलं नाही त्यांच्याकडे. म्हणजे मला प्रपंचातलं सुख द्या, कुटुंबामध्ये आनंद द्या, मला असं घर द्या, मला असा मठ द्या, मला असं आत्मज्ञान द्या, मला अशी शक्ती द्या, मी अशी काहीतरी फार मोठी शक्ती द्या की सगळ्या लोकांना अनुभव देणं. असलं काही मागितलंच नाही मी, कारण त्याची गरज नाही आहे. मी एवढंच मागितलं, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हासी. तुम्ही वैकुंठ जरी देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नको आहे आम्हाला. मग आम्हाला काय पाहिजे ते पुढे सांगितलं आहे, राहो सदा काळ नाम तुझे मुखी, मागणे योगी राया हेच तुझ्या पाशी. आम्हाला सदान कदा फक्त तुमचं नाव मुखात राहील एवढंच द्या, ह्याच्या पलीकडे मला काहीही नको. देखिले श्रीमुख मन आचावले, अशा प्रकारची शक्ती द्या की तुमचं मुख बघितलं की काय झालं पाहिजे, मन आचावलं पाहिजे, म्हणजे मन प्रसन्न झालं पाहिजे, मन भरून आलं पाहिजे. नेत्रियांची भूक न क्षमे माझ्या. किती वारंवार वारंवार तुम्हाला जरी पाहिलं तरीसुद्धा हे जे नेत्र आहेत या नेत्रांची भूक क्षमताच कामा नाही. कधीही या नेत्रानं तुमच्या रूपाचा कंटाळा येता कामा नाही. सदान कदा तुमचं मुख पाहत राहावं अशा प्रकारची मला शक्ती द्या, अशा प्रकारची मला ताकद द्या. तन मन धन तुला हे अर्पण, हे शरीर, हे मन आणि जे जे काय माझं म्हणून निर्माण झालं होतं भ्रमाचं गाठोडं, हे सगळं जर तुला अर्पण केलेलं आहे तर मला बाकी काय करायचं आहे. तन मन धन तुला हे अर्पण, शेगावीच्या गजानना मज नाही कोण. हे शेगावीच्या गजानना तुझ्या विनं माझं आणखीन कोणीही नाही. तर कुणासाठी मागायचं आहे. ना बायको, ना मुलं, ना घरदार, ना संसार, ना प्रपंच, काहीच नाही आहे माझं. माझं फक्त एकच धन आहे, ते म्हणजे तू. त्यामुळे मला अशी क्षमता दे, अशी क्षमता दे की माझ्या नेत्राने कितीही वेळा तुझं दर्शन घेत राहिलं तरी ते अधुरं वाटलं पाहिजे, अपुरं वाटलं पाहिजे. त्या नेत्रांसमोरून तू कधीही हट्टा कामा नाहीस. नेम हाची धरीनं मला जन्मोजन्मी अशी ताकद दे. ज्या ज्यावेळी तुला वाटेल मला जन्म द्यावा त्या त्यावेळेला मला अशी ताकद दे. नेम हाची धरीनं जन्मोनुया कुळी, नरेंद्र म्हणे मागणे माझे लढीवाळी. की माझं मागणं तुझ्याजवळ एवढंच राहील की तुझ्या चरणाचा विसर कधीही पडता कामा नये. नाहीतर तू माझ्या हातावर चॉकलेट देशील, कसलं, प्रतिष्ठेचं. कदाचित मुक्तीचं देशील मला चॉकलेट आणि तुझ्यापासून दूर करशील. ते असलं चालणार नाही. मला ती प्रतिष्ठा नको आहे. मला कुठल्याही प्रकारची तुझी ती सायुज्य मुक्ती द्यायचा तू प्रयत्न जरी केला तरीही नको आहे. मला फक्त आणि फक्त तू आणि तू हवा आहेस, बाकी काहीही नको आहे. याचं नाव आहे निष्काम. मी मुक्ती नाही मागितली गजानन महाराजांकडे. आपण काय करतो, स्वामी एक अध्याय वाचलाय, इतके संत संग केले, माझं अजून का काम नाही झालं. आम्ही असं नाही करत कधी. संत लोक त्यांना गरज असतील तर बघतील. गजानना तुझ्या आम्ही पायातील व्हाण, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. फक्त याचना तुझ्याजवळ करणार, कारण माझ्यासाठी परब्रह्म तू आहेस. जगात मला तुझ्याशिवाय कोणीही नाही आणि त्यामुळे याचना मी जरूर करणार. पण ही अशी लुटूपुटूची नको आहे मला याचना. म्हणजे तू काहीतरी मला असं आमिष दाखवशील की चल तुला मुक्ती देतो, तुला वाटेल मी खुश होईन म्हणून. बिलकुल नाही. अशा प्रकारची मुक्ती दिलीस तरी मी खुश व्हायला तयार नाही आहे. आणि प्रपंचातलं अगदी ओतप्रोत सुख दिलंस तरीसुद्धा मी
खुश व्हायला तयार नाही. माझा दुसरा अभंग आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे, तुम्ही आम्हा दिले शाश्वत सुख, म्हणजे शाश्वत जे कधीही नाश होत नाही अशा प्रकारचं जरी सुख दिलं, तुम्ही आम्हा दिले शाश्वत सुख, येणे नाही होणार माझे मन पाक. त्याने माझं मन पवित्र होईल, समाधानी होईल असं बिलकुल नाही. तर हे असलं काहीतरी आम्ही दाखवून मला पळवाट काढून माझ्यापासून पळू नकोस. मज काय उणे गजानना पायी, सर्व सुखे घेती लोटांगण. अशा प्रकारचं जेव्हा आपण सगुण भजन त्या गुरुचं त्या देवाचं करू, त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं मोक्षाकडे जाऊ. कारण आपल्याकडे ही जी देहबुद्धी आहे, ही देहबुद्धी सांगते माझ्या मुलाला बरं करा. अरे पण विचार कर, मुलगा तुझा आहे का? हात जर तुझा नाही आहे, पाय तुझा नाही, हा डोळा तुझा नाही, हे तोंड तुझं नाही, तर मुलगा कसा असेल तुझा? परंतु हा भ्रम निर्माण झाला आहे आणि हा भ्रम निराश होण्यासाठी आपल्याकडे विवेक निर्माण व्हावा लागतो. म्हणून संत संघात यायचं असतं आणि संत संघातून आपल्यातला विवेक जागृत करायचा आणि ठाम निश्चय करायचा की हे शरीरसुद्धा माझं नाही, हा देहसुद्धा उसना आहे. मग मी मागतोय कुणासाठी? ज्याच्यामुळे हा देह बोलतो त्याचं सोयीत होते. यासाठी एकच कोणतरी करा, अनेकांना वरू नका. एकच जीवनाचा सारथी राहू द्या, एकच आपलं सर्वस्व राहू द्या. ते काय ते ठरवेल, त्याच्यातच सगळ्या अणूपासूनही ब्रह्मांडे भरिला, तो म्या विठेवरी पाहिलं, नामदेव महाराजांनी सांगितलं. तेच मी सांगितलं आहे, अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अणु रेणूंपासून जर देव व्यापलेला आहे, परमात्मा व्यापलेला आहे, तो गजानन महाराजांमध्ये असू शकत नाही. पण आपल्याला भ्रम झालेला असतो. म्हणून आपण काय करतो, गजानन महाराजांना तुम्ही संत म्हणून बघता, माणूस म्हणून बघता. माझा तो भ्रम पूर्णपणे गुरु काळ सिद्धवांच्या कृपेनं निवळलेला आहे आणि त्यामुळे मला ठाऊक आहे की गजानन महाराजच परब्रह्म आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळं परब्रह्म असूच शकत नाही माझ्यासाठी. कारण मी त्यांना परब्रह्म माझं मानलं आहे आणि माझ्या गुरूंपेक्षा जगात कुठलाही गुरु असू शकत नाही. जी गुरु नावाची शक्ती आहे ती त्यांच्यातच ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे मला आणखीन वेगळे गुरु करण्याची गरज नाही. माझ्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रसंग आले. मला गुरुनी परीक्षा घेण्यासाठी हुसकावून पण लावला, हलवून दिला, हाकलून घातलं. 4-5 वर्ष कसोटी माझी घेत होते, वेगवेगळ्या प्रकारे माझं छळ करत होते, पण मी गुरु बदलले नाहीत. त्यांनी तर एकदा डिक्लेअर करून टाकलं, हा माझा शिष्यच नाही म्हणून. त्यावेळचे माझे उद्गार आहेत, त्यांना ते म्हणत असतील हा माझा शिष्य नाही म्हणून, पण माझे ते गुरु आहेत. त्यांनी मला शिष्य मानायचं की न मानायचं ठरवायचं आहे, पण मात्र ते माझे आयुष्यभर माझ्या जीवनाचे गुरु आहेत आणि त्यामुळे ते बदलूच शकत नाही. मी जर त्यांचाच मुलगा असेल तर एक दिवस त्यांना इथं यावंच लागेल आणि लाखो भक्तगणांच्या समोर सांगावं लागेल की नरेंद्र हा माझा पुत्र आहे. आणि त्यांना माझ्या प्रेमापुढे झुकावं लागलं. जसं जनाबाईच्या प्रेमापुढे, नामदेव महाराजांच्या प्रेमापुढे जसं विठ्ठलाला झुकावं लागायचं आणि नाचावं लागायचं थैतय, नामदेवानी कीर्तन करावं आणि विठ्ठलानं थैतय नाचावं, तसं माझ्या प्रेमापुढे बाप्पांना झुकावं लागलं, यावं लागलं. ही प्रेमाची ताकद आहे, ही श्रद्धेची ताकद आहे, ही घमेंडीची ताकद नाही. लक्षात द्या, हा शुद्ध भाव आहे. की कितीही प्रसंग आले, अनेक मला प्रलोभन आले, पण मी नाही स्वीकारली. माझा देव, माझा गुरु काळसिद्धेश्वरापेक्षा वेगळा असूच शकत नाही. माझा गुरुच काळसिद्ध आहे. त्यांनी काही मानू दे, स्वतःला मला मानू दे, पण मी त्यांना मनातून वरलेलं आहे. त्यामुळे मी जर त्यांचा खराच चेला असेल तर मी त्यांच्या कसोटीत उतरणार, त्यांच्या परीक्षेत पास होणार आणि त्यांना एक दिवशी येऊन सांगावं लागणार की हा माझ्या शाळेचाच विद्यार्थी आहे आणि स्कॉलर आहे. ही आहे सगुण भक्तीची ताकद. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की देवाला किंवा गुरुला जिंकण्यासाठी त्याचं भजन करा. देव आणि गुरु यांना पैसे दाखवून, सोनं लाणं दाखवून, श्रीमंतीचा प्रभाव पाडून जिंकता येत नाही. त्यांना फक्त भावानं जिंकता येतं, त्यांना फक्त श्रद्धेनं जिंकता येतं. आणि म्हणून
ही सगुण भक्ती सगळ्यात ज्येष्ठ भक्ती आहे, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. या श्रेष्ठ भक्तीनं काय करा, तुमच्या गुरूंना जिंका. मी बघा नेहमी सांगतो की तुमचं काम व्हायला पाहिजे ना, माझ्या नावचे 21 गुरुवार उपवास करा, क्या श्रीलीलामृताचं पारायण करा. कधी ऐकलं का तुम्ही आमच्याकडून, तुझे ते 10 लाख रुपये मिळायला पाहिजेत ना, मग मला त्यातले 2 लाख रुपये दे, मग तुझे 10 लाख रुपये मिळवून देतो, असं कधी बोलतो का मी? कधीच नाही. नाही स्वामी मला 1 लाख रुपये द्यायचे आहे. मी सांगतो ते मला तुझे 1 लाख नको आहेत, मला 7 गुरुवार उपवास करतो, 21 गुरुवार उपवास करतो, की 7 वेळा पारायण करतो, की नानीच्या 7 वाऱ्या करतो, असा नवस कर. का तर मी ह्याच्यावर भुलणारा नाही आहे. हे आम्हाला माती समान आहे, मृत्तिके समान आहे. आम्हाला काय हवं आहे तर आम्हाला भजन पूजन कीर्तन हवं आहे. तुम्ही आठवड्याच्या संत संघाला तर हे भजनच आहे, तिथे मी खुश होतो. तुम्ही नाम सप्ताह करता तिथे मी खुश होतो. तुम्ही पारायण करता तिथे मी खुश होतो, कारण तिथे जे मला हवं असतं ते मिळत असतं. आणि म्हणून देवाला किंवा गुरुला प्रसन्न करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, सगुण भजनाच्या माध्यमातून त्यांना जिंकून घेतलं पाहिजे. मग आपल्या जन्माचं सोयीत होण्यास मदत होणार आहे. आपला वेळ संपलेला असल्यामुळे आपल्याला इथं थांबलं पाहिजे आणि पुढच्या संत संघामध्ये आणखीन कुठल्या विषयावर समर्थ रामदास स्वामी मार्गदर्शन करणार आहेत ते आपण श्रवण केलं पाहिजे. म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये परत बोलवायची गरज भासता कामा नये. जर तुम्ही माझे आहात तर माझ्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि गुरुमाऊलीच्या प्रेमाखातर पुढच्या संत संघाला आलं पाहिजे. आपण येणार याची मला पक्की खात्री आहे, म्हणून मी इथे वाणीला विराम देतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की